मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम जान्हवीला सांगतो, गुरुजी तुझी वाट पाहत आहेत, कारण पुढचे विधी पण सुरू करायचे आहेत. तेव्हा जान्हवी आणि दिलीप पाटावर उभे राहतात, तर मध्ये अंतरपाड धरलेला असतो. जान्हवी हळूच दिलीपकडे पाहत असते. त्यानंतर मंगलाष्टक गुरुजी म्हणत असतात. सर्वजण खूपच इमोशनल होतात, कारण जान्हवी सासरी चाललेली असते. सर्वजण जान्हवीकडे पाहत असतात आणि दिलीप व तिच्या डोक्यावर अक्षता टाकत असतात. त्याचवेळी सोनाली अचानक रडू लागते. तेव्हा विक्रमचं लक्ष तिच्याकडे जातं. विक्रम बोलतो, आता ह्यावेळी तुला रडायला काय झालं? तेव्हा तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सोनाली सांगते, जेव्हा आपल्या घरातील मुलीच्या डोक्यावर अक्षता पडतात तेव्हा त्याचं दुःख तुम्हाला काय माहीत असणार. तेव्हा विक्रम बोलतो, ती तर माझी सख्खी बहीण आहे. माझ्या मनात किती कालवाकालव होते तुला काय माहीत. सोनालीचं हे बदललेलं रूप पाहून विक्रमला आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. कीर्तीही रडत असते. तर एमिली तुषारला बोलते, तुषार बघ ना, हे किती छान चालू आहे. मला नेहमी असंच वाटायचं, आपल्या लग्नाच्या वेळी आपल्या दोघांमध्ये असा व्हाईट पडदा असावा. आपण दोघांनी एकमेकांकडे चोरून चोरून पाहावं आणि मी लाजावं. तेव्हा तुषार तिला बोलतो, हे सर्व करण्यासाठी ना खूप पैसे लागतात आणि सर्व खर्च मलाच करावा लागला असता म्हणजे. तेव्हा एमिली शांत बसते. बाहेर जिजा अक्का आणि भाऊ उभे असतात. ते मंगलाष्टक ऐकत असतात. तेव्हा ते दोघेही खूपच भावूक होतात. भाऊ खूपच भावूक होतात आणि जिजा अक्कांना सांगतात, कले हीच ती वेळ आहे. आपण जान्हवीच्या जन्मापासून हेच स्वप्न पाहत होतो. तेव्हा जिजा अक्का हो बोलतात आणि माझ्या जान्हवीच्या आयुष्यात आनंदी आनंद पसरायला पाहिजे असं जिजा अक्का साईनाथांकडे प्रार्थना करत बोलतात. आतमध्ये मंगलाष्टक संपन्न होतात. जान्हवी आणि दिलीप एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. दोघेही एकमेकांकडे खूपच प्रेमाने पाहत असतात आणि सर्वांचं लक्ष त्या दोघांवर असतं. तेवढ्यातच जिजा अक्का आणि भाऊही आतमध्ये येतात. ते दोघेही डोळे भरून जान्हवीला पाहू लागतात. त्यानंतर जान्हवीच्या लग्नाचे विधी सुरू होतात. जान्हवी आणि दिलीप दोघेही खूपच खुश असतात. नंतर गुरुजी दिलीपला सांगतात की नवरी मुलीच्या गळ्यामध्ये आता मंगळसूत्र घाला. तेव्हा दिलीप मंगळसूत्राच्या वाट्यांमध्ये हळद कुंकू भरतो आणि जान्हवीच्या गळ्यात घालतो. तेव्हा सर्वजण जोरात जोरात टाळ्या वाजवतात. त्यानंतर गुरुजी लग्नगाठ बांधायला कोणाला तरी बोलवतात. तेव्हा सोनाली खुश होत जायला निघते, तर जिजा अक्का तिला थांबवतात आणि कीर्ती शुभमला तो मान देतात. कीर्ती शुभम दोघेही जान्हवी आणि दिलीपची लग्नगाठ बांधतात. तेव्हा ते दोघेही खूपच खुश होतात. इकडे सोनालीचा चेहरा पडतो. तेव्हा ती विक्रमला बोलते, इथे पण त्या दोघांनाच मान दिला. तेव्हा विक्रम तिला समजावून सांगतो, ते दोघेही घरातील मोठे आहेत, त्यामुळे त्यांनाच मान द्यायला पाहिजे. तर शुभम पुन्हा कीर्तीला जान्हवीच्या साडीबद्दल विचारू लागतो. तेव्हा कीर्ती खोटं सांगते, खरंच ती साडी आहेरांच्या साड्यांमध्ये सापडली. तेव्हा जान्हवी खुश होते. तिला कीर्तीचं खूप नवल वाटतं. काही वेळाने जान्हवीच्या आणि दिलीपच्या सप्तपदी होतात. ते दोघेही सर्वांचा आशीर्वाद घेतात. जिजा अक्कांचे डोळे भरून आलेले असतात. तेव्हा दिलीपची आई दोघांनाही सुखी राहा असा आशीर्वाद देते. तर दिलीपचे बाबा दिलीपला बोलतात की तू माझा आदर्श घ्यायचा, नेहमी बायकोचं ऐकायचं. तेव्हा सर्वजण हसू लागतात. त्यानंतर जान्हवी जिजा अक्का आणि भाऊंचा आशीर्वाद घेते. तेव्हा भाऊ पण सुखी राहा असा आशीर्वाद देतात. तर जिजा अक्का तिला बोलतात की तू आता नवीन घरात चालली आहेस. घर एकत्र ठेवण्याची आणि जोडून ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे. तेव्हा जान्हवी खूपच भावूक होते आणि मी नेहमी माझं घर जोडण्याचा प्रयत्न करेल असं सांगते. तेव्हा सोनाली जिजा अक्कांना बोलते, जिजा अक्का तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण जान्हवीने तिच्या तिन्ही वहिनींना पाहिलं आहे की ह्या घरात कसं राहायचं. एमिली जिजा अक्कांना सांगते की जान्हवीला मोठ्या घरात आनंदाने कसं राहायचं याची चांगलीच सवय आहे. तेव्हा जिजा अक्का हो बोलतात. त्यानंतर जान्हवी शुभमजवळ जाते. त्याला मिठी मारून ती खूप रडत असते. त्यावेळी शुभम तिला बोलतो, नकटू, या दिवसाची मी खूप दिवसापासून वाट पाहत होतो, परंतु तू आता या घरात नसणार. स्वतःची आणि घरातील सर्वांची काळजी घ्यायची. असं म्हणून शुभम दिलीपला सांगतो की माझी बहीण थोडी अल्लड आहे,
कीर्ती घरातील शेंडेफळ आहे, त्यामुळे तिला थोडं समजावून घ्या. तेव्हा दिलीप हो बोलतो. त्यानंतर जान्हवी कीर्तीला मिठी मारून तिचा निरोप घेत असते. तेव्हा ती तिला थँक्यू आणि सॉरी बोलते. तेव्हा कीर्ती तू असं काय बोलतेस, फक्त खुश राहा आणि बाकीचा काही विचार करू नको. तेव्हा जान्हवी हो बोलते. तिला कीर्तीचं खूप कौतुक वाटत असतं. त्यानंतर जान्हवी सोनाली विक्रमचा त्याचबरोबर तुषार आणि एमलीचाही निरोप घेते. लहान्या जान्हवीची गंमत करतो आणि तू माझा निरोप घेणार नाही का, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत असं गंमत करत बोलतो. तेव्हा जान्हवी गमतीनेच त्याला एक फटका मारू का असं बोलते. सर्वजण त्या दोघांवर हसत असतात. काही वेळाने दिलीपची आई जिजा अक्कांना बोलते की काहीही झालं तरी आता तुमची लेक आमची झाली आहे, त्यामुळे तिला सुखी ठेवण्याची जबाबदारी आमची आहे आणि मी तुम्हाला वचन देते, मी तिला आयुष्यभर सुखात ठेवेल. तेव्हा जान्हवीला निरोप देताना अगदी सर्वांचे डोळे भरून आलेले असतात. तेव्हा ती सर्वांना पुन्हा मिठी मारून खूपच रडत असते. जिजा अक्काही खूप रडत असतात. सर्वजण बाहेर येतात. तेवढ्यातच दिलीपची आई कीर्तीला आतमध्ये घेऊन जाते आणि तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं असं कीर्तीला सांगते. तेव्हा कीर्ती काय झालं विचारते. तेव्हा दिलीपची आई सांगते, जान्हवीने ती साडी लपवून ठेवली होती, हे सर्व मला माहीत होतं. हे ऐकून कीर्ती त्यांच्याकडे पाहत राहते. कीर्तीला खूप भीती वाटत असते. तेव्हा दिलीपची आई सांगू लागते की जेव्हा मला सर्व काही समजलं, जान्हवीला ती साडी घालायची नव्हती, ती साडी मुद्दाम लपवून ठेवली होती, तेव्हा मला जान्हवीचा खूप राग आला होता. असं वाटलं होतं की लग्न मोडून टाकावं, परंतु मी तसं केलं नाही, कारण मला तू समोर दिसली आणि तू ज्या प्रकारे जान्हवीला समजावत होती ना, ते सर्व मी ऐकलं होतं. म्हणूनच मी निर्णय घेतला की जान्हवी खूप चांगली आहे. तिने हे सर्व विचार न करता केलं होतं. तेव्हा कीर्ती सांगते, आमची जान्हवी खूप लाडात वाढलेली आहे. तिला सर्व तिच्या मनाप्रमाणे हवं असतं, त्यामुळे तुम्ही तिच्यावर राग धरू नका. तेव्हा दिलीपची आई सांगते, मी तिची तक्रार तुझ्याकडे करतच नाही. खरं तर मला तुझं कौतुक करायचं होतं, त्यामुळे मी तुला आत्ता आतमध्ये घेऊन आले. तसंही जान्हवीचा राग माझ्या मनात अजिबात नाही, मी तर तिला कधीच माफ करून टाकलं आहे. तेव्हा कीर्ती खूप खुश होते. दोघींचं सर्व बोलणं जिजा अक्का ऐकतात. तेव्हा त्या खूपच खुश होतात. कीर्तीबद्दल त्यांना अजूनच आपुलकी वाटू लागते. तेवढ्यातच जिजा अक्का त्या दोघींजवळ येतात आणि तुमच्या दोघींची सर्वजण बाहेर वाट पाहत आहेत असं सांगतात. तेव्हा सर्वजण बाहेर जातात तर जान्हवीची पाठवणी होते. त्यानंतर कीर्ती हैदराबादला जाण्याची तयारी करत असते. तेव्हा ती बॅग भरत असते. त्यावेळी शुभम तिला हवं नको ते पाहत असतो. कीर्ती सांगते की मला ज्या गोष्टी लागता येत ना, त्या सर्व मी घेतल्या आहेत. तेव्हा ह्या बॅगमध्ये त्या गोष्टी पुरल्या का असं शुभम विचारत असतो. तेव्हा कीर्ती सांगते, काही गोष्टी अशा असतात ज्या मनात आठवणी साठवून ठेवता येतात. मी माझ्या मनामध्ये खूप काही आठवणी तुमच्या आणि घरच्यांच्या साठवून ठेवून घेऊन चालले आहे. तेव्हा शुभम जान्हवीच्या लग्नाचा विषय काढतो आणि आता अजिबात काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला सतत भीती वाटत राहते ना की मी घरची जबाबदारी आणि कामाची जबाबदारी घेऊ शकते की नाही, आता जान्हवीच्या लग्नात तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा कीर्ती शुभमकडे पाहून हसत असते आणि लगेच त्याला बिलगून मिठी मारते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पाटील मॅडम सर्व कॅडीला एक टास्क देतात, म्हणून त्या पुढे सांगतात की तो टास्क जे ट्रेनी ऑफिसर कंप्लीट करतील बेस्ट कॅडेटची ट्रॉफी मिळणार. हे ऐकून कीर्ती खूपच खुश होते. तेव्हा पाटील मॅडम पुढची अट सांगतात की त्यासाठी 7 दिवस माझ्याबरोबर आउटडोर राहावं लागेल आणि तुमच्याबरोबर फोन पण नसेल. तेव्हा कीर्ती हे सर्व शुभमला सांगते. तेव्हा शुभम खूपच नाराज होतो, कारण 7 दिवस त्याला कीर्तीबरोबर बोलता येणार नसतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.